एकदम चविष्ट लिज्जत पापडसारखा हा पापड इथे बनवून तयार झाला आहे। तर यासाठी कोणते मसाले घ्यायचे, कोणते सिक्रेट वापरायचे, पापड अगदी शेवटपर्यंत सरळ राहण्यासाठी 2 महत्त्वाच्या ट्रिक्स सांगितल्या आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पापड किती छान कुरकुरीत झाला आहे हे पाहूया। बनवण्यासाठी मी इथे उडदाची पांढरी डाळ घेतलेली आहे आणि उडदाची डाळ 1 वाटीच्या प्रमाणे घेतली आहे आणि इथे मी घेणार आहे पाव वाटी मुगाची डाळ। आपल्या मराठमोळी A1 स्वप्नास किचन चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक आणि कमेंट नक्की करा। आता डाळी पुसून घ्यायच्या आहेत। पुसण्यासाठी मी ते एक कपडा घेतलेला आहे आणि हा कपडा पाण्यामध्ये भिजवून घट्ट पुसून घेतलेला आहे, म्हणजे आपल्या डाळी आहेत त्यांच्यामध्ये जी धूळ किंवा जे केमिकलची पावडर असते ती पूर्णपणे निघून जाते। तर इथे मी कपडा अंथरून घेतला आहे आणि या डाळी याच्यावर टाकून डाळी पुसून घेणार आहे। डाळींमध्ये बऱ्याच प्रमाणात धूळ आणि केमिकलची पावडर असते, त्याच्यामुळे ही व्यवस्थित पुसून घेणं खूप आवश्यक आहे। तर कपड्याने मी ही चांगली पुसून घेणार आहे 2-3 वेळा। आता मी इथे घेतली आहे पाव वाटी मुगाची डाळ। उडदाच्या पापडमध्ये पाव वाटी मुगाची डाळ घेण्याचं कारण म्हणजे उडदाचे पापड बऱ्याचदा म्हणजे चिकट लागतात आणि खाताना ते दाताला चिकटसरपणा आपल्याला जाणवतो। तर अशा प्रकारे मार्केटमध्ये उडदाच्या डाळीमध्ये मुगाची डाळ मिक्स याच्याने पापड चिकट होत नाही किंवा खाताना ते दातालाही लागत नाही। त्यामुळे पाव वाटी याच्यामध्ये मुगाची डाळ नक्की मिक्स करायची, म्हणजे पापड छान अगदी आपल्या मार्केटमध्ये मिळणाऱ्या लिज्जत पापडासारखे चविष्ट होतात। तर या डाळी तुम्ही गिरणीमधून दळून आणू शकता किंवा जर तुमच्याकडे घरघंटी अवेलेबल असेल तर त्याच्यामध्येही या डाळी दळल्या तरी चालतील। जर तुम्ही चक्कीमधून दळून आणणार असाल तर तर त्यांना नक्की ही एक गोष्ट आवर्जून नक्की सांगायची की या डाळी गव्हावर किंवा दुसऱ्या पिठावर न दळता डाळीवरच दळा, म्हणजे पापडांची चव बदल होणार नाही। माझ्याकडे घरघंटी अवेलेबल आहे त्यामुळे मी ही डाळ घरीच दळून घेणार आहे। डाळ दळताना पीठ अगदी बारीक दळले गेले पाहिजे याची काळजी नक्की घ्यायची। तर इथे आता पापडांसाठी लागणारे पीठ दळून तयार आहे। मार्केटमध्ये मिळणारे लिज्जत पापड इतके चविष्ट का होतात, त्यासाठी कोणते मसाले वापरले जातात, याची सर्व डिटेल माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। याच्यासाठी मी इथे आपली पिठाची जी गाळणी असते ती घेतलेली आहे आणि याच्याने पीठ चांगले गाळून घेणार आहे, म्हणजे आपल्याला चांगले पापडांसाठी एकसारखे पीठ मिळेल। पापड लाटताना अजिबात त्रास होणार नाही, अगदी एकसारखे पीठ आपल्याला पापडांसाठी इथे तयार मिळेल। तर थोड्याफार काही वरती कण्या राहिलेल्या आहेत, थोडेफार डाळीमधले जाडसर जे कण आहेत ते इथे गाळणीमध्ये उरलेलं आहे, हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल। यासाठी पापडाचे पीठ नेहमी चाळूनच घ्यायचे। मार्केटमध्ये मिळणाऱ्या लज्जतदार पापडाचा सिक्रेट मसाला आपण पाहूया। का मार्केटमधले मसाले पापड इतके चविष्ट होतात, तर यासाठी मी घेतले आहे अर्धा चमचा बडीशोप, अर्धा चमचा पापडखार, अर्धा चमचा काळं मीठ घेतलं आहे आणि अर्धा चमचा हिंग घेतला आहे। हिंग मी इथे दुकानामध्ये जो अख्खा खडा हिंग असतो तो घेतलेला आहे, कारण याची चव खूप अप्रतिम असते आणि याची उडदाच्या पापडामध्ये खूप छान चव उतरते। त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही खडा हिंग असतो तोच घ्या। याची पावडर करून मी इथे घेतलेली आहे आणि अर्धा चमचा इथे मी जिरं घेतलेलं आहे। आणि उडदाच्या पापडामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळी मिरी। काळी मिरी आपल्याला जाडसर अशी कुटून घ्यायची आहे। उडदाच्या पापडामध्ये काळी मिरीची चव खूपच अप्रतिम लागते, यामुळे काळी मिरी जाडसर कुटून यामध्ये नक्की घालायची। बडीशोप, जिरं आणि काळी मिरी मी जाडसर असं कुटून घेणार आहे। बारीक पावडर करायची गरज नाही किंवा खूप जाड पण ठेवायचं नाही आहे, मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये हा मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। प्रमाणात जर म्हणाल तर या सर्व वस्तू मी 10 ग्रॅम घेतलेल्या आहे, म्हणजे 10 ग्रॅम पापडखार, 10 ग्रॅम हिंग, बाकी इतर वस्तूही 10 ग्रॅम घेतलेल्या आहेत। 1 वाटी उडदाच्या पापडांसाठी हा मसाला अगदी परफेक्ट प्रमाण आहे। पापडाच्या पिठाचं आणि मसाल्याचं हे प्रमाण तुम्ही सेम फॉलो केलं तर तुमचे पापड एकदम मार्केटसारखे तयार होतील। आता मसाले मी इथे जाडसर असे कुटून घेतलेले आहेत आणि आता याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं पाणी आणि हे मसाले 1 तास भिजवून घ्यायचे। ही टिप वापरल्याने पापड एकदम चविष्ट होतील आणि हेच ते बाहेरच्या मार्केटचे लिज्जत पापडचे सिक्रेट आहेत, ज्याच्याने पापड इतके चविष्ट होतात। हे मसाले पाण्यामध्ये भिजल्याने याचे चव जी आहे ती दुप्पट होते आणि पापड एकदम चविष्ट होतात। पीठ मळायला घेऊया। सगळ्यात आधी हा मसाला आता छान पाण्यामध्ये मुरलेला आहे, खूप छान सुगंध येतोय या मसाल्याचा। आता हा मसाला थोडा थोडा करून आपण ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। सगळा मसाला
आणि पाणी एकचदा घालायचं नाही, थोडं थोडं करून हे घालायचं आहे. आता थोडासा मसाला मी याच्यात टाकून घेतला आहे आणि कोरड्या पिठामध्येच हा चांगला मिक्स करून घेणार. बरेच लोक व्हिडिओ शेअर करत आहेत. एक रिक्वेस्ट आहे, चॅनल शेअर करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब पण करा. आता उरलेला जो मसाला आहे तो पण मी याच्यामध्ये टाकून घेतला आणि पुन्हा सर्व पिठामध्ये हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. थोडेसे पीठ मी टेस्ट करून बघितले तर याच्यामध्ये मिठाची चव कमी वाटली, म्हणून याच्यात मी थोडंसं मीठ टाकून घेते. आणि आता मीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि सुरुवातीलाच अजिबात याच्यामध्ये लगेच पाणी टाकून पीठ मळायचं नाही. आधी हा जो ओला मसाला आपण याच्यात टाकला आहे हा कोरड्या पिठातच छान मुरला गेला पाहिजे. यासाठी व्यवस्थित सर्व पिठामध्ये हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. याच्याने पापडाच्या चवीमध्ये खूप जास्त फरक पडतो. मी जळगावला राहते आणि आमच्या घराजवळच एक पापड बनवणाऱ्या ताई आहेत. त्यांच्याकडून मी हे पापडाचे सिक्रेट आहे, त्यांचे लिज्जत पापड जिथे बनतात तिथे थेट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट्स आहेत, म्हणून मी त्यांच्याकडून ही माहिती काढून घेतली आणि ही रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्ही पण हे पापडाचे सिक्रेट आपल्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा, म्हणजे त्यांना पण असे चविष्ट पापड बनवता येतील. आणि शेअर करताना आधी चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मराठमोळी A1 स्वप्नाज किचनचे बरेच व्हिडिओ लोकांनी शेअर केले आहेत, त्यांचे मी मनापासून धन्यवाद करते. पण ते शेअर करण्यासोबत सबस्क्राईब करायला विसरतायत, तर मी त्यांना विनंती करते की तुम्ही शेअर तर करतच आहात, तुम्हाला व्हिडिओ आवडतो आहे म्हणून तुम्ही शेअर करतायत, तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. वाटीमध्ये थोडासा मसाला उरला होता, त्याच्यातच मी थोडं पाणी टाकून घेतलं आणि आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचे. तर आता थोडे थोडे पाणी टाकून मी घट्टसर असा गोळा तयार करून घेतला आहे पिठाचा. आता हलकासा पिठाचा हात घेऊन हे पीठ चांगले मळून घेणार आहे. मळताना पीठ घट्टसर मळले जाईल याची काळजी घ्यायची. जर पीठ पातळ झाले तर आपले पापड अजिबात कुरकुरीत होणार नाहीत. आता ताटामध्ये थोडेसे तेल टाकून घ्यायचे आहे आणि या तेलामध्ये पीठ चांगलं मळून घ्यायचे. चांगले फुलण्यासाठी मी इथं चांगलं असं मुठा देऊन पीठ मळून घेतलं आहे. अशा प्रकारे मुठा देऊन पीठ मळल्याने पापड चांगले खुसखुशीत होतात, त्यामुळे ही प्रोसेस नक्की फॉलो करायची आहे. तर आता जवळजवळ 15 मिनटं हे पीठ मी चांगले मळून घेतले. पीठ छान मळून तयार आहे आणि आता याला मी 2 तासासाठी झाकून ठेवणार आहे आणि पीठ मुरल्यानंतर पापड लगेच तयार करायला घ्यायचे. आता थोड्या वेळाने पाहूया. पीठ आपल्या इथे छान मुरलेले आहे. पीठ थोडे कुस्करून बघितले तर चांगली याला जाळी आलेली दिसते आणि पीठ छान हलके पण झाले आहे. तर आता पापड ताना एक एक पापड न लाटता 7 ते 8 पापड कसे लाटायचे हे आपण आता पाहणार आहोत. तर यासाठी मी इथे एक स्टीलचं ताट घेतलं आहे. पापडांसाठी मी एका वाटीत तेल घेतले आहे आणि थोडेसे पीठ मी आधीच साईडला काढून ठेवले होते ते घेतले. तर आता तेलाचा हलकासा हात घेऊन पीठ परत छान मळून घ्यायचे. आपले पापड छान खुसखुशीत कुरकुरीत असे तयार होतील. जास्त तेलाचा वापर मी इथं केला नाही. अगदी हाताला थोडेसे तेल घेतले आणि चांगलं पीठ मळून घेणार आहे. इथे 2 भागामध्ये मी पीठ करून घेतलं आहे आणि आपल्याला इथे पापडाच्या लाट्या तयार करायची अजिबात गरज नाही. पापड कसे लाटायचे ते आता पाहूया. पापड लाटण्यासाठी इथे मी एक मोठं ताट घेतलं आहे आणि त्याच्यावर थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे. आता पापडाचा मी इथे मोठा गोळा तयार करून घेतला आहे आणि याला पोळीप्रमाणे लाटून घेणार आहे. तर बघू शकता इथं मी पोळीप्रमाणे पापड लाटून घेतला आहे, पण अजून हे खूप जाड आहे. याला एकदम पातळ होईपर्यंत लाटून घ्यायचे. तर आता छान मोठा असा पापड मी लाटून घेणार आहे आणि एकचदा 7 ते 8 पापड लाटण्यासाठी आपल्याला केटप्रमाणे गोल गरगरी पापड बनवण्यासाठी मी इथे अशा प्रकारचं झाकण घेतलं आहे. तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं झाकण घेऊ शकता आणि याच्याने मी असे प्रेस करून पापड तयार करून घेणार. तर तुम्ही बघू शकता किती सहजपणे एकदम पटकन गोल गरगरीत असा पापड इथे आपला तयार झाला आहे. छान असं मस्त एकदम मार्केटप्रमाणे पापड इथे तयार झाला आहे. आता अशाच प्रकारे सगळे पापड मी करून घेणार आहे.
तर आता पाहूया 1 2 3 4 5 6 आणि 7 पापड इथे एकदम अगदी न मेहनत करता एकदम झटपट पापड इथे तयार झालेले आहेत. तर तुम्ही ही ट्रिक वापरून एकदम जास्त मेहनत न करता झटपट उडदाचे पापड तयार करू शकता. हिचे जे एक्स्ट्रा पीठ आहे ते असे काढून घ्यायचे आणि हे पीठ आपण याचे आणखी नंतर पापड तयार करून घ्यायचे. तर या पिठाचा मी असा गोळा तयार करून घेतला आहे आणि हे पुन्हा झाकून ठेवणार आहे आणि याचे आपल्याला परत पापड बनवायचे. पापड लाटून झाल्यावर अशा प्रकारे एका कपड्यावर हे फॅन खाली सुकट टाकायचे. उडदाचे पापड उन्हामध्ये टाकायची अजिबात गरज नाही. घरच्या घरात फॅनमध्ये हे सहजच पटकन वाळतात. अशा प्रकारे झटपट बिना लाटता एकदम पटकन आपण पटापट तर अशा प्रकारे मार्केटप्रमाणे गोल गोल पापड बनवण्यासाठी अशा प्रकारे ही ट्रिक वापरून मी मार्केटसारखे गोल गोल पापड इथे तयार करून घेतले आहेत. तर तुम्ही पाहू शकता मस्त गोल गरगरीत असे मार्केटसारखे पापड इथे तयार झालेले आहेत. आणि पापड सरळ राहायसाठी कोणती ट्रिक वापरायची हे आता आपण पाहूया. जवळजवळ 1 तास हे पापड मी फॅन खाली वाळून घेतले आहेत आणि आता यांना मी उलटे करून घेणार आहे. आणि उलट्या बाजूने हे पापड मी 1 तास वाळून घेणार आहे. त्यानंतर पापड सरळ राहण्यासाठी कोणती ट्रिक वापरायची हे आपण पाहूया. तर आता 1 तास झाला आहे आणि पापड दोन्ही बाजूनी वरचा हा जो भाग आहे तो याचा थोडा वाळलेला आहे. आता हे सगळे पापड आपण एकावर एक ठेवायचे. आता हे सगळे पापड मी अशा प्रकारे एकावर एक ठेवून घेते आणि नंतर पुन्हा फॅन खाली हे दिवसभर वाळून घेणार आहे. म्हणजे याच्यातला जो ओलसरपणा आहे तो निघून जातो आणि पापड अगदी एकदम सरळ असेच्या असेच राहतात. तर सगळे पापड मी एकावर एक ठेवून घेतले. दिवसभर हे असेच फॅन खाली वाळून घेणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा हे पापड पसरून घ्यायचे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी पाहूया हे पापड आणखीन मला वाळलेले दिसत आहेत. आता यांना पुन्हा मी पसरवून घेते. सगळे पापड मी लाईनशीर असे पसरून फॅन खाली हे पुन्हा वाळायसाठी ठेवून घेणार आहे. तर ही प्रोसेस जवळजवळ आपल्याला 3 ते 4 दिवस करायची आहे. म्हणजे पापड छान वाळले जातात. आणि पापड वाळल्यावर वाकडे तिकडे न होता अगदी सरळ एकदम दुकानामधून आणल्यासारखे पापडांसारखे सरळ राहतात. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मी हे पापड चांगले पसरवून वाळत टाकले आहेत आणि तुम्ही पाहू शकता पापड आपले अजिबात कुठेच वाकडे तिकडे दिसत नाही. एकदम सरळ पापड आहेत. पापड सरळ राहण्यासाठी दुसरी महत्त्वाची ट्रिक म्हणजे पापड एकदा वाळत टाकल्यानंतर ते दर 15 मिनिटानंतर उलटसुलट करत राहायचे. एकाच दिशेने जर पापड वाळू दिला तर तो वाकडा होतो आणि जर 15-15 मिनिटांनी असा पापड उलटसुलट केला तर दोन्ही बाजूनी तो बॅलन्स होतो आणि पापड वाकडा होत नाही. या होत्या मार्केटसारखे पापड सरळ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या 2 ट्रिक्स. पापड आता एकदम छान वाळून तयार आहे. आता आपण तळून पाहूया. तर तयार आहेत एकदम मार्केटसारखे लिज्जत पापडासारखे पापड. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि कमेंट देखील नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा मिळूया अशी एक वाळवण रेसिपी.